आर्या, ए आर्या, काय झालं ताई? माझी आर्या कुठे आहे? मला ना माहिती. मिताली, तू बघितलेस का आर्याला? मला कसं माहिती असणार? असेल ना तिच्या खोलीत. अगं नाहीये, तिच्या खोलीत तर बघूनच आलीये मी. काय गेली कुठे ती? अरे तेच तर कळत नाहीये ना. मला माहिती असतं तर मी विचारलं असतं का तुम्हाला? आता आम्हाला तरी काय ठाऊक ती कुठे येते. अगं सकाळी सकाळी कुठे गेली ही पोरगी? माहिती, तुम्ही कशाला एवढी चिंता करताय? पण असेल इथेच कुठेतरी. जाऊ देत ना. मिताली, आगाऊपणा करू नकोस. अहो साहेब, तुम्ही एवढ्या सकाळ सकाळचा? तुम्ही माझ्या अर्जुनला शोधणार होतात ना? ओ काय येड लागलंय काय? आता कुठे जाऊ एवढ्या सकाळ सकाळचा? 6 वाजले आणि अर्जुनला शोधणं तुमचं काम आहे. आमचे साहेब येतील, ते आम्हाला सांगतील काय करायचं आणि काय नाही ते. परवा रात्रीपासून काल रात्रीपर्यंत शोधला आम्ही, पण काय सापडलं नाही आम्हाला शोधून. तुम्ही निघा, बघू. मी सुद्धा येते तुमच्या बरोबर. आयला काय गटकट आहे. मिताली कुठे गेली असेल ग आर्या? आर्या पण ना, एक तर कालपासून आपल्या डोळ्याला डोळा नाही. सकाळी सकाळी उठून कोणालाही न सांगता घरातनं बाहेर पडली आणि आपण आपल्या काळजी करत बसायचं. कुठे गेली, कुठे गेली. मॅडम तुम्ही इथे? हो, मी तुमचीच वाट बघत होते. चला जाऊया. चला कुठे? हो कुठे काय, अर्जुनला शोधायला. तो अजूनही तिथेच आहे. चला आपण त्यांना जाऊन शोधूया. एक मिनिट मॅडम, तुम्ही काय बोलताय? अहो साहेब, या मॅडम सकाळी 6 वाजल्यापासून येऊन बसल्यात. मी त्यांना समजावून सांगतोय पण त्या समजूनच घेत नाहीत. आता तुम्ही समजून सांगा त्यांना काय सांगतायत. मॅडम तुमचा काय प्रॉब्लेम आहे? हा, तुम्हाला काय वाटतं आम्ही या केसकडे दुर्लक्ष करतोय? पण या केसमध्ये तुमची अर्जन्सी दिसत नाहीये मला. हो मॅडम, आम्ही काय करायला हवं आणि काय नको आणि कोणती केस किती महत्वाची आहे हे चांगलं ठाऊक आहे आम्हाला. आता तुम्ही निघा, प्लीज निघा. हॅलो, सीआयडी स्पीकिंग. काय साहेब, आत कुठे? हो रोहित बोल. हो रोहितच, दुसरं कोण असणार आहे? काय मला विसरलास का काय रे मित्रा? अरे दोस्ता, तुला कसा विसरेन मी? काय ना, आपली एक अपॉइंटमेंट होती आज, ती तू 100% विसरला असणार आहेस, म्हणून तुला आठवण करून द्यायला कॉल केला रे. चल चल निघ, चल निघ. हा निघतो लगेच निघतो. ए नाही नाही, निघतो नाही, आता फोनवर बोलता बोलता निघायचं लगेच. हा चल, हे बघ मी निघालो. मी आता ऑटो पकडतोय बरं का. ऑटो. हा आलो साहेब. निघतो का आता? निघालो. हा बाय. कुठे यायला म्हणाला? शनी शिंगापूर की बँड्रा? मालाड. रिक्षा. अंधेरी. अरे थांबा ना, तुम्ही आता रिक्षा शोधायला गेलात तर मिळणार नाही पटकन. ऑफिस टाइम आहे ना. चला चला तुम्ही चला. चलो भैया. तुम्ही ओळखलं ना मला? मी रोहित, अर्जुन नाही. तुम्ही मला चुकून अर्जुन म्हणाला होता, त्यामुळे. अंधेरीला कुठे चाललाय तुम्ही? तुमचं घर तिथे आहे का? थांबवा इथे. किती झाले? अहो तुम्ही असं अर्ध्यातच का उतरता? तुम्हाला जायचं ना अंधेरीला? हॅलो, एक्सक्यूज मी. अर्जुन आता या जगात नाहीये, हे एक सत्य आहे. आणि ही गोष्ट आता तिने मान्य करायलाच हवी. पण तिची मनस्थिती नाहीये हे मान्य करण्याची. मग मी तिची मनस्थिती बदलते ना. जाऊन तिला काय आहे ते सत्य सगळं सांगते. ते काय सांगणार आहेस? हेच की बाई, तुझा जो काही नवरा आहे त्याला माझ्या अजयने मान. काय? आता हेच सांगणार ना अजय मी तिला. त्याच्याशिवाय तिचा विश्वास कसा बसणार की तिचा नवरा अर्जुन आता या जगात नाही. त्यामुळे ती कितीही रडली, कितीही भेकली तरी तो काय आता परत यायचा नाही. आणि समजा आलीच तर येईल ती त्याची डेड बॉडी. तुला काय वेळ लागला का मिताली? तू हे असं सांगणार आहेस आर्याला? म्हणजे उद्या पोलीस मला घेऊन जातील. तुझी इतकी हुशार बायको असताना तू कशाला एवढी काळजी करतोय? का असं काय करणार आहेस तू? मी सांगणार नाही काहीच. मी आता काय करते ते फक्त बघायचं.